बऱ्याच जणांना हा प्रश्न पडत असायचा की संध्याकाळी क्लास झाल्यानंतर एवढं पटपट असा मी स्वयंपाक कसं काय करते आणि व्हिडिओ शूटही करते. तर आज मी तुमच्यासाठी पूर्ण व्हिडिओ शूट केलेला आहे, तर तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ पहा आणि कसं माझं संध्याकाळचं रुटीन असतं हेही मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये सांगणार आहे. तर सगळ्यात आधी 7:30 नंतर क्लास सुटल्यानंतर स्वयंपाक करायचा असतो. मुलांनाही भूक लागते, त्याच्यामुळं पटपट मी आवरायला घेते. आता भाजी काय करायची हे आधीच नियोजन करून ठेवावं लागतं, नाहीतर खूप उशीर होतो. मग काय, आता मसाला बनवायचा, मग त्याच्यासाठी घेतलेला आहे कांदा आणि खोबरं. कांदा पटपट असा चिरून घेतलेला आहे. तोपर्यंत इथं अंडी आणि भात शिजवून घेतलेला आहे. कुकरमध्येच मी अंडी आणि तांदूळ एकत्र शिजवून घेते. आता बघा, मसाला वाटण करून घेणार आहे. कांदा फ्राय होईपर्यंत पटपट असा हा खोबरेही किसून घेतलेला आहे. छान असं दोन्ही फ्राय झाल्यानंतर त्यात आलं आणि लसूण मिक्स करून वाटण करून घेतलं. आणि आज व्हिडिओ शूट करताना झालं असं की अचानकच मध्ये फोन हँग झाला आणि वाटण करायचा व्हिडिओ फोनमधून गायबच झाला. तर ठीक आहे, एकीकडे इथे भाजी शिजत आहे तोपर्यंत इथं मी भाकरी करायला घेतलेली आहे. आणि मी बनवत आहे आज बाजरीची भाकरी. रोजच तसं आम्ही बाजरीच खातो, कधीतरी ज्वारीचीही भाकरी बनवतो. तर इथे मी बनवत आहे बाजरीची भाकरी आणि छान अशा या 2 गरमागरम भाकरी तयार होत आहे. तोपर्यंत इथं मसालाही चांगला भाजून झालेला आहे. एका साईडला मी गरम पाणी करायला ठेवलं होतं. कधीही भाजी करताना त्यात गार पाणी घालू नये, त्याने रश्शा भाजीला अशी कलर येत नाही, तरी सुटत नाही. आता बघा, इथे पाणी टाकून झाल्यानंतर उकळी आल्यानंतर हे जे मी अंडे बॉईल केले होते ते यामध्ये मी एक एक असे करून टाकून घेतलेले आहे आणि ही अंड्याची भाजी तयार झालेली आहे. तोपर्यंत इथं भाकरीही तयार होत आहे. आणि इतकं पटपट असं हे रुटीन असतं की वेळेतच सगळं झालं पाहिजे असं नेहमी मला वाटत असतं. त्याच्यामुळे मी कोणतीही कामे पटपट अशी करूनच घेते. तर बघा, इथे असं अंड्याला या फ्रोकच्या साहाय्याने कट करून इथे भाजी तयार आहे. किती छान अशी ही भाजी आहे. एक भाकरी होत आहे तोपर्यंत लगेचच मी दुसरी भाकरी करायला घेतलेली आहे. आणि लवकर लवकर असा हा माझा स्वयंपाक चालू असतो. आणि व्हिडिओ शूट करणे आणि हे जे आहे भाकरी बनवणे, स्वयंपाक करणे थोडंसं अवघडच होत होतं, पण तरीही मी तुमच्यासाठी आज हा व्हिडिओ शूट केलेला आहे. तर पहा, इथे भाकरीचाही व्हिडिओ मी शूट करत होते तोपर्यंत ही एक भाकरी झालेली आहे, दुसरी भाकरी रेडी होत आहे. आणि इथं जे आहे अंड्याची भाजीही रेडी होऊन तयार झालेली आहे. आता स्वयंपाक करताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं असतं ते म्हणजे भांडी घासायचं काम. जेवढा स्वयंपाक होत असतो तसं तसं आपली भांडी इथे वाढतच असतात. आणि मग काय, सगळ्यात आधी स्वयंपाक झाल्यानंतरचं जे काम असतं ते म्हणजे भांडी घासणं. जेवण झाल्यानंतर भांडी घासायचा खूपच कंटाळा येतो, म्हणूनच मी जेवणाच्या आधीच ही भांडी घासून घेत असते. म्हणजेच जेवण झाल्यानंतर थोडीच भांडी राहतात. मग अशा पद्धतीने इथे मी 2 भाकरी गरम करून घेतलेल्या आहेत. गरमागरम अशा या भाकरी झाल्यानंतर भांडेही मी पटकन घासून घेत होते. आणि पटापट असं हे किचन आवरून झालं की स्वयंपाक झाला, किचन झालं आणि भांडी झाली, मग आपण गरम गरम असं हे जेवण करायला मोकळे होतो. आणि बघा, ही गरमागरम अशी बाजरीची भाकरी रेडी आहे. याचाही फुल व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, तोही तुम्ही जाऊन पहा. आणि स्वयंपाक झाल्यानंतर हे काम जे होतं खूप मोठं आणि खूप जबाबदारीचं काम असतं. म्हणजे की काय, ही जे भांडी घासून झाले आणि त्यानंतरचा जो आनंद असतो तो खूपच मोठा असतो. बघा, छान असं किचन आवरून झाल्यानंतर गरमागरम भाजी, बाजरीची भाकरी, भात, कांदा आणि लिंबू. आता हे जेवण रेडी आहे. कसा वाटला तुम्हाला माझा हा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा. आणि तुमच्यासाठी थोडासा हा व्लॉग मी शूट केलेला आहे, तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा.